केल्याचं त्याचा मी निषेध करतो. कारण आपण बघितलं असेल, या राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजीभाई शिंदेसाहेब ज्यावेळेस लाडक्या बहीण कार्यक्रमासाठी परांडे या ठिकाणी उपस्थित राहिले येणार होते, त्याच्या आदल्या रात्रीच माझ्या घराच्या समोर घरावरती 4 राऊंड फायर करण्यात आले. त्याच्यानंतर ह्याच्यातून आम्ही बाहेर पडत असतानाच इलेक्शनला सामोरं गेलो. इलेक्शन संपलं आणि जसं हे सगळं इलेक्शनचं वारं संपल्यानंतर आज आपण बघितलं असेल, काल 4च्या दरम्यान एक पत्र आलं जे आमच्या दोन्ही भावांना म्हणजे माझ्या परिवारापर्यंत, मी, माझा लहान भाऊ केशव सावंत या दोघांनाही जे मारण्याचं जे धमकीचं पत्र आलं. आणि आपण बघत असाल की कशा पद्धतीनं जे त्यावेळेस झालेलं फायरिंग होतं त्याचाही अजून कुठलाही या ठिकाणी तपास झालेला नाही. तोपर्यंतच ही परत दुसरी घटना घडते. म्हणजे नेमकं कशा स्वरूपाचं हे राजकारण चाललं आहे का याच्या पाठीमागं आणि कोणी आहे काय कळायला मार्ग नाही. कारण त्याही तपासामध्ये अजून पोलीस प्रशासनाला कुठलीही गोष्ट निष्पन्न झाली नाही तोपर्यंत काल हे पत्र आलं. त्याच्यामुळं माझं पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण कधी बघणार आहात, म्हणजे काय आमच्या जीविताला दगाफटका झाल्यावर आपण बघणार आहात का? कारण तीही केस तशीच पडलेली आहे. काल हे नवीन आलेलं आहे. आपल्याकडून कुठल्याही गोष्टीचं सहकार्य किंवा कुठल्याही गोष्टीचं हे आम्हाला मिळत नाही आहे. तुम्ही काय आता या संबंधी मुख्यमंत्र्यांची निश्चित मी येणाऱ्या या 2 दिवसामध्ये आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे पक्षाचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजीभाई शिंदे साहेब या दोघांचीही भेट घेणार आहे आणि याच्यावरती सविस्तर त्यांच्यापुढं मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे. कशा प्रकारे ह्या सगळा घटनाक्रम झाला आणि प्रत्येक गोष्टी हा फक्त FIR फाडला म्हणजे होतं का असं नाही आहे. याच्यावरती कुठलीही ॲक्शन झालेली नाही.